हरीश राणा याला सुप्रीम कोर्टाने इच्छा मृत्यूची परवानगी दिली. पण या 13 वर्षात नेमकं त्याच्यासोबत, त्याच्या परिवारासोबत काय झालं, त्या दिवशी काय प्रकार घडला होता, तो 4थ्या मजल्यावरून पडला होता की त्याला कोणी ढकललं होतं, 13 वर्षे त्याच्या कुटुंबासोबत काय झालं, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या आईवडिलांचा संघर्ष आपल्या मुलासाठी, आपल्या मुलाला व्हेंटिलेटरवर 13 वर्ष ठेवलं, एवढा पैसा आला कुठून, हरीश राणा याच्या आईवडिलांनी नेमकं काय केलं, त्यांनी काय संघर्ष केला, हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आईबापाची आणि कोमात गेलेल्या एका मुलाची ही कहाणी ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. मृत्यू हा शब्द ऐकला की आपल्या अंगावर काटा येतो. आपण देवाला आयुष्य मागण्यासाठी प्रार्थना करतो, पण कल्पना करा, एक असा बाप जो दररोज देवाकडे आपल्या मुलाच्या मृत्यूची याचना करतो. एक आई जिने गेल्या 13 वर्ष आपल्या मुलाच्या डोळ्यातील अश्रू सुकू दिले नाही, कारण तिचा पोटचा गोळा समोर असूनही नसल्यासारखा आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये राज एम्पायर नावाची एक सोसायटी आहे. तिथल्या प्लॉट नंबर 402 मध्ये गेल्या 4586 दिवसापासून हे युद्ध सुरू होतं. हे युद्ध जगण्यासाठी नाही तर सन्मानाने मरण्यासाठी. ही कथा आहे हरीश राणाची. एक मुलगा जो 13 वर्षापूर्वी एक स्वप्न घेऊन घराबाहेर पडला होता, पण परतला तो केवळ एक जिवंत शरीर बनून. आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत अशा एका सत्य घटनेचा वेध घेणार आहोत, जिने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही रडवलं. काय असतं इच्छा मृत्यू, काय एका बापाला आपल्या मुलाचा जीव घेण्याची परवानगी मागावी लागली, आणि 20 ऑगस्ट 2013 त्या रात्री चंदीगडमध्ये नक्की काय झालं. हा प्रवास मोठा होता, वेदनादायक आहे, पण सत्याचा शोध घेणं गरजेचं आहे. हरीश राणा हा काही साधा मुलगा नव्हता. तो अशोक राणा, निर्मता देवी यांचा अभिमान होता. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला हरीश लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. त्याला इमारतीचे नक्षे बनवायला आवडायचे. त्याचं स्वप्न होतं एक मोठा सिव्हिल इंजिनियर होण्याचं. त्याच्या वडिलांच्या डोळ्यात एक स्वप्न होतं की आपल्या मुलाने घरचं नाव मोठं करायचं. हरीशने चंदीगड युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळवला. तिथल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तो टॉपर होता. चकाचक करिअर, हातात मोठी नोकरी आणि सुखवस्तू, आयुष्य सगळं होतं हरीशच्या हातात होतं. त्याने 2 मोठं पदकं जिंकली होती. तिसऱ्यासाठी तो तयारी करत होता. तो खूप बोलायचा. जेव्हा फोन आला तेव्हा बाबासोबत बोलायचा. बाबा, आता फक्त 1 वर्ष बाकी आहे, मग मी कमवायला सुरुवात करेन आणि तुम्हाला आराम देईल. आम्हाला काय माहीत होतं की त्याला आराम देण्यासाठी आम्हाला आमचं आयुष्य गमावं लागेल. रक्षाबंधनाचा सण होता. प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधत होती, पण चंदीगडच्या त्या हॉटेलमध्ये काहीतरी वेगळं शिजलं होतं. रात्री साधारणतः 2 वाजले असतील. अशोक राणा यांच्या घराची बेल वाजली नाही, तर फोन वाजला. पलीकडून आवाज आला, तुमचा मुलगा 4थ्या मजल्यावरून पडला, त्याला PGI ट्रोमा सेंटरमध्ये नेला आहे. जेव्हा आई वडील तिथे पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसलं ते भयानक होतं. हरीश रक्ताच्या तारोड्यात होता, पण एक तलाश की सच, तो काय पुरावा सापडतो. अशोक राणा म्हणतात, माझ्या मुलाच्या उंगलियावर, बोटांवर ओरखडण्याचे खुणा होत्या. त्याच्या पायाचे तळे निळे होते. जर एखादा माणूस उंचावून पडला तर त्याचे हाड मोडतात, पण बोटावर खुणा कशा? त्या रात्री हॉस्टेलमध्ये कुणाशी भांडण झालं होतं का? तिथे प्रकाश सिंग बद्दल यांच्या सरकारमधील काही प्रभावशाली लोकांचा हस्तक्षेप होता का? हे प्रश्न आजही रिकामेच आहेत. पोलिसांनी याला अपघात म्हटलं, पण बापाचं मन मानायला तयार नव्हतं. पण त्या क्षणी मुलाचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं होतं. 2013 पासून 26 पर्यंत 13 वर्ष, 4586 दिवस. एकदा सामान्य माणसासाठी 13 वर्ष म्हणजे आयुष्याचा मोठा कालखंड असतो. या 13 वर्षात तंत्रज्ञान बदलतं, सरकार बदलतं, पण हरीशच्या जगातील बीप बीप व्हेंटिलेटरचा आवाज बदलला नाही. हरीशचं शरीर एक 4 फुटाच्या बेडवर विसवलं होतं, पण त्याचं मन कुठे होतं हे कोणालाच ठाऊक नव्हतं. सकाळी 4:30 वाजता हरीशच्या धाकट्या भावाला आणि वडिलांना दिवस सुरू होतो. एखाद्या रुग्ण जेव्हा कोमात असतो तेव्हा त्याचे स्नायू दगडासाठी कडक होतात, त्याला कॅन्ट्रसेप्ट म्हणतात. हे टाळण्यासाठी दररोज 2 ते 3 तास त्याचे हात आणि पाय खेचून व्यायाम करावा लागायचा.
हे करताना हरीशच्या डोळ्यावर वेदना दिसायच्या का? वडील म्हणतात तो काही बोलू शकत नव्हता, पण त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं. ते पाणी पाहून आमचं काळीच फाटायचं. स्वच्छतेचा मुद्दा तर सर्वात मोठा होता. त्याला बेड सोर होऊ नये म्हणून दर 2 तासांनी त्याची कूस बदलायची, डायपर बदलायला लागायची, त्याला आंघोळ घालणं, त्याचे कपडे बदलणं, हे सगळं आई वडील आणि भावाने स्वतः केलं. त्यांनी कधी तक्रार केली नाही, पण हळूहळू या संघर्षाने त्यांचं कंबरड मोडलं. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी 1 महिना ICUचा खर्च पेलणं कठीण असतं, पण इथे तर 13 वर्षे उलटली होती. सुरुवातीला चंदीगडच्या PGI मध्ये उपचार झाले, मग दिल्लीच्या एम्समध्ये. पण जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की हा आता कधीच शुद्धीवर येणार नाही, याला घरी घेऊन जा, तेव्हा खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. लाखो रुपयांची मशीन घरी आणली गेली. ऑक्सिजन, कॉन्ट्रोटेट मशीना, फूड पंप, या सगळ्या महिन्याचा खर्च 50 ते 60 हजार रुपये होता. अशोक रावांनी आपली आयुष्यभराची पुंजी लावली. राहते घर विकले, दागिने मोडले, पण असं समजलं की दबलं होतं. योगी आदित्यनाथ सरकारने अलीकडे 1 लाख रुपयाची मदत जाहीर केली. त्यांना उदरनिर्वाहासाठी 1 दुकानही मंजूर केले, पण 13 वर्षाच्या लढाईत जे गेलं त्याची भरपाई कोण करणार? शेजाऱ्यांच्या मनातही प्रश्न होता, हे आई वडील इतके दिवस हे कसं काय सहन करत आहे? जेव्हा सर्व मार्ग बंद झाले तेव्हा अशोक राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांची मागणी धक्कादायक होती, माझ्या मुलाला इच्छा मृत्यू द्या. भारतात इच्छा मृत्यू हा विषय कायदेशीर पेचात अडकलेला आहे, पण हरीशची केस वेगळी होती. तो व्हेजिटिव्ह टेस्टमध्ये होता. कोर्टात वकिलांनी युक्तिवाद केला की एखाद्या माणसाला केवळ मशीनच्या जोरावर जिवंत ठेवणं हे त्याच्या मानवी हक्काचं उल्लंघन आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे ऐकताना भावुक झाले. त्यांनी विचारलं, जर आम्ही ही परवानगी दिली नाही तर पुढे काय? वकिलांनी उत्तर दिलं, तर हा मुलगा असंच सडत राहणार आणि त्याचे वृद्ध आई वडील मेल्यावर त्याला पाहायला कोण असेल? कुणीच नसेल. कोर्टाने पाशिव युथनेशियाचा मार्ग निवडला. याचा अर्थ त्याला विष दिले जाणार नाही, तर त्याला दिले जाणार कृत्रिम आधार हळूहळू काढला जाईल. हा निर्णय फक्त हरीशसाठी नव्हता, तर भारतात अशा हजारो रुग्णांसाठी एक आशेचा किरण उठला, जे अशाच नरकाच्या योजना भोगत आहे. इच्छा मृत्यू हा शब्द ऐकायला जेवढा सोपा वाटतो, तेवढा त्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि हृदय पिळकवणारी आहे. डॉक्टरांची समिती नेमण्यात आली, पण हे म्हणणे नव्हते तर एक मुक्त करणे होते. याला विज्ञानाच्या भाषेत पॅसिव्ह युथनेशिया म्हणता येईल. युथनेशियामध्ये विषारी इंजेक्शन दिले जाते, जे भारताच्या बेकायदेशीर आहे, पण हरीशच्या बाबतीत पॅसिव्ह मार्ग निवडला गेला. याचा अर्थ असा की त्याला जिवंत ठेवणारी राईस ट्यूब म्हणजेच अन्नाची नळी हळूहळू काढली जाईल. त्याला दिला जाणारा अतिरिक्त ऑक्सिजन आणि औषधे बंद केल्या जातील. अशोक राणा म्हणतात, जसं महात्मा गांधींनी उपोषण केलं तसंच माझ्या हरीश आता शांतपणे या जगाचा निरोप घेईल. पण एका बापासाठी हे पाहणं किती कठीण असेल. पोटच्या गोळ्याला अन्नापासून हळूहळू मावळताना पाहणं हा जगातील सर्वात मोठा छळ आहे. पण 13 वर्षाच्या नरकापेक्षाही ही शांतता जास्त हवी होती. आता उडूया त्या प्रश्नाकडे जो 13 वर्षानंतरही अशोक राणांच्या मनात सकोलतो. 20 ऑगस्ट 2013ची जी रात्र चंदीगड युनिव्हर्सिटीच्या हॉटेलच्या 4थ्या मजल्यावरून हरीश खरोखरच पडला होता का? हरीश आता अभ्यासात टॉपर होता आणि तो कॉम्पिटिशन जिंकला होता. तिथे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होती. अशोक राणा जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी हरीशच्या बोटावर ओरखडे पाहिले. जर कोणी पडले तर त्याचे हातपाय तुटतात. बोटावर खुणा असण्याचा अर्थ असा की त्याने स्वतःला वाचवण्यासाठी कशाला तरी घट्ट पकडलं. कोणीतरी त्याचे हात झटकले होते का? तिथल्या स्थानिक राजकारण्यांचा किंवा बड्या बापाच्या मुलांचा यात हात होता का? पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अपघात म्हणून बंद केला, पण आजही अशोक राणांच्या डोळ्यात तो संशय आहे. माझा मुलगा पडला नाही, त्याला पाडलं गेलं हे सत्य कदाचित हरीश समोर कायमचं निघून गेलं. ज्या दिवशी कोर्टाचा निकाल आला त्या दिवशी गाझियाबादच्या राज एम्पायर सोसायटीत स्मशानात
शांतता होती तशी शांतता होती. हरीश गेल्या 13 वर्षापासून तिथे होता, पण तो कोणाला दिसला नाही. तो फक्त मशीनच्या आवाजातच जगला. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी राणा कुटुंबाला 1 लाख रुपयाची तत्काळ मदत सुद्धा केली होती. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी कायमस्वरूपी एक दुकान मंजूर केले. ही मदत कदाचित हरीशला परत आणू शकणार नाही, पण 13 वर्षे ज्यांनी आपला स्वाभिमान विकला नाही त्या आई वडिलांसाठी हा मोठा आधार होता. शेवटी हरीशला MP मध्ये हलवण्यात आले. त्याच्या आईने शेवटच्या वेळी त्याचे कपाळ सोडले. आता जा बाळा, खूप थकलास तू, आता शांत झोप. हे शब्द उच्चारताना तिथल्या डॉक्टरांचेही डोळे पाणावले होते. मित्रांनो, ही होती हरीश राणाची कहाणी. ही कहाणी आपल्याला खूप काही शिकून जाते. प्रेम म्हणजे फक्त कुणाचा तरी पकडून ठेवलं नसतं, तर कधीतरी कुणाला तरी त्याच्या वेदनेतून मुक्त करण्यासाठी सोडून देणं हे सर्वात मोठं प्रेम असतं. हरीशने जाता जाता भारताच्या कायद्यात एक नवा चेहरा दिला. राईट टू डाय विथ, सन्मानाने मरण्याचा अधिकार. हा आता केवळ कागदावरच उरला नाही, तर तो एक मानवी हक्क झाला आहे. पण प्रश्न आजही उभा आहे, हरीशला त्या रात्री कुणी पाडलं होतं का? जर त्या रात्री योग्य तपास झाला असता, कदाचित आज हरीश एक यशस्वी इंजिनियर म्हणून आपल्या समोर असता. तुम्हाला काय वाटतं मित्रो? अशा परिस्थितीत पालकांनी घेतलेला निर्णय योग्य असतो का, योग्य आहे का? आणि चंदीगडच्या रात्रीत तपासाची पुन्हा फाईल उघडली पाहिजे का? तुमचे मते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. सत्य कितीही कडू असलं तरी त्याचा शोध घेणे हे आपलं काम आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.